बुलढाण्यामधल्या सर्व 10 स्ट्रॉंग रूमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। 10 नगर परिषदांच्या मतदान प्रक्रियेचा टप्पा 2 डिसेंबरला पार पडलाय आणि त्यानंतर मशीन्स हे 10 ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेत। प्रत्येक स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एका वेळी 25 पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा आहे आणि सशस्त्र SRPF चे जवानही तैनात करण्यात आलेत। बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता 21 डिसेंबर रोजी याचा मतमोजणी होणार आहे। खरं तर दरम्यानच्या काळात ही जी काही EVMs आहेत जिल्ह्यातील 10ही नगर परिषदांची EVMs या विविध ठिकाणी साठवून ठेवण्यात आलेले आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या EVMच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेला आहे। सध्या मी खामगाव येथील या स्ट्रॉंग रूम समोर आहे। आपण जर का बघितलं तर या ठिकाणी CCTVच्या निगराणीत संपूर्णपणे हा परिसर व्यापण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे। जवळपास 25 पोलीस कर्मचारी आणि SRPFचे सुद्धा काही कर्मचारी या स्ट्रॉंग रूमची सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे आणि येत्या 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे आणि तत्पूर्वी या संपूर्ण स्ट्रॉंग रूमला CCTVचं सुरक्षा कवच देण्यात आलेलं आहे। खरं तर हे 21 डिसेंबरला मतमोजणी होईल त्यावेळेस ही स्ट्रॉंग रूम उघडण्यात येईल। त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, खामगाव, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।